सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी करावी, अजूनही तिथे ड्रग्ज देणारी लोक आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. तर एकनाथ शिंदे आणि प्रकाश शिंदेंचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं देसाई यांनी म्हटलंय. सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे, अजूनही तिथे ड्रग्ज देणारी लोक आहेत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांना शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. राज्यामध्ये निवडणुका जवळ आल्यामुळे सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे. तर एकनाथ शिंदे आणि प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलेलं आहे. सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही मागणी केली आहे. त्यावर आता शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जर तो कॅन सापडतो, याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे, अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक अजूनही तिथे आहेत. पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते. श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत. तर या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांचा काहीच संबंध नसल्याचं देखील स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलेलं आहे. निवडणुकांच्या तोंडावर जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे राजकीय आरोप केले जात आहेत असंही देसाई यांनी म्हटलेलं आहे. सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी आता हे स्पष्टीकरण दिलं आहे. माझा जागेशी काही संबंध नाही. उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत. तर शिवसेना ठाकरे पक्षाकडनं केले जात असलेले हे आरोप पूर्णतः खोटे असल्याचं देखील आता स्पष्टीकरण देण्यात आलं.